संख्याज्ञान म्हणजे संख्यांचं वाचन कसं करायचं, बरोबर. आता ज्यांना 3 अंकी संख्या वाचता येतात, त्यांना आपण कोटीपर्यंतच्या संख्या कसं वाचायचं हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. जर तुम्ही लक्ष दिलं तर मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 8 अंकी 9 अंकी संख्या तुम्ही कोटीपर्यंतच्या संख्या वाचू शकता. पण त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे, हा तक्ता लक्षात ठेवायचा आहे. बघा इथे दिले तुम्हाला शतक, हजार, लाख आणि कोटी, बरोबर. हे लक्षात ठेवायचं. शतक नंतर येतो हजार, हजार नंतर येतो लाख, लाख नंतर काय येतो कोटी येतो. मग आता त्याच्यावरती बघा मी संख्या लिहिलेल्या आहेत 3 2 2 2. मग या संख्या कसल्या आहेत तर या संख्या आहेत त्यांची घरं. काय आहे त्यांची घरं. शतकाची 3 घरं असतात. किती असतात 3. लक्षात ठेवायचं. शतकची घरं असतात 3. बघा 3 संख्या आहेत ना, बरोबर. म्हणजे शतक 321 म्हणजे शतकची किती घरं असतात 3. पुढची 2 घरं जी असतात जी हजाराची असतात. कितीची असतात हजाराची असतात. त्याच्या पुढची 2 घरं जी असतात ती असतात लाखाची. कितीची असतात लाखाची. आणि त्याच्या पुढची 2 घरं असतात ती कोणती असतात कोटीची. कितीची असतात कोटीची. मग आता हा तक्ता आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि संख्या ओळखायची आहे, संख्या वाचायची आहे. आणि लक्षात बघा 3 अंकी संख्या सगळ्यांना वाचता येते, बरोबर. ही संख्या किती आहे 321, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम पण द्यायचा आहे. काय करायचं आपल्याला स्वल्पविराम. स्वल्पविराम जर आपण दिला तर स्वल्पविराम दिल्यामुळे आपल्याला संख्या वाचायला सोपं जातं. आलं लक्षात. मग आता बघा शतकची किती घरं आहेत 3 घरं आहेत आणि ही संख्या किती आहे 4 अंकी आहे, बरोबर ना. मग शतकची जी 3 घरं आहेत ती मोजून घेऊ आपण पहिले. 1 2 3. शतकची 3 घरं झाली. 3 घरांनंतर काय येईल कॉमा द्यायचा. काय द्यायचा कॉमा द्यायचा. आता पुढची संख्या काय आहे 4. मग शतकची 3 घरं झाल्यानंतर 4 कोणत्या घरात येईल हजारच्या घरात आला, बरोबर ना. शतकची 3 संख्या संपल्यानंतर हा जो 4 आहे तो कुठे आला हजारच्या घरात आला. मग याला कसं वाचणार आपण, कसं वाचणार 4000 आणि हे किती आहे 567, बरोबर. 3 घरं शतकची संपली. पुढची संख्या कुठे आली हजारामध्ये, म्हणून त्याला आपण मोजणार आहोत 4567. आलं लक्षात. आता पुढची संख्या किती अंकी आहे 1 2 3 4 5. मग सगळ्यात अगोदर काय करायचं 3 शतकाची जी घरं आहेत आपली ती घ्यायची. 1 2 3 कॉमा द्यायचा. कॉमा दिला म्हणजे हे किती झाले 252 झाले, बरोबर. किती झाले 252. आता बघा ही 2 जी घरं आहेत ती कुठली आहेत हजाराची घरं आहेत. कुठली आहेत हजार. मग हे किती झाली संख्या किती झाली 6 आणि 5 किती झाले 6 वर 5 65. किती झाले मग 65,252. आलं लक्षात. ही झाली 5 अंकी संख्या. पुढच्या आपण बघणार आता 6 अंकी संख्या 1 2 3 4 5 6. काय करायचं आता सगळ्यात अगोदर काय करायचं 3 संख्या कुठल्या शतकच्या 1 2 3. पुढच्या किती संख्या हजारामध्ये 2. पुढच्या 2 संख्या हजाराच्या 1 2. आता हा जो 7 उरलेला आहे तो कशात जाईल कशात जोरात बोला ना कशात जाईल, बरोबर. 7 ही संख्या कशात गेली लाख. मग कसं वाचन कराल ही किती संख्या 7,24,500, बरोबर. किती 7,24,000
567. कळलं? आता बघा पुढची किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4 5 6 7. बरोबर? आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला? शतकाच्या किती संख्या? 3 घरं सोडून कॉमा द्यायचा म्हणजे स्वल्पविराम द्यायचा. 1 2 3. हजाराची किती घरं? 2. 2 संख्या सोडून स्वल्पविराम. 1 2. आणि आता ही लाखाची किती घरं आहेत? 2 घरं. आलं लक्षात? म्हणजे किती झाले? किती झाले? 4 7 47. 47 लाख 24 हजार 567. आलं लक्षात? 47 लाख 24 हजार 567. आता पुढची संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 अंकी. तसंच करायचं. शतकाची 3, हजाराची 2, लाखाची 2. आता हा 4 कोणत्या याच्यात गेला? कोटी. बरोबर. कशात गेला? कोटी मध्ये. किती झाले? 4 कोटी 24 लाख 56,565. बरोबर. 4 कोटी 24 लाख 56,565. आता पुढची संख्या आहे आपली 9 अंकी. ना बघा 3 संख्या सोडल्या शतकच्या कॉमा, 2 संख्या हजारच्या, 2 संख्या लाखाच्या आणि आता 2 संख्या कोटीच्या. बरोबर. मग किती आला? 25 कोटी 26 लाख 54,152. बरोबर. म्हणजे आपण 3 अंकी संख्या वाचतो. 3 अंकीवर आपण 4 अंकी वाचू शकतो, 5 अंकी 6 अंकी 7 अंकी 8 अंकी 9 अंकी. म्हणजे कोटी पर्यंतच्या संख्या आपण वाचू शकतो. कशामुळे? हे जर तुम्ही लक्षात ठेवलं काय? हजार, शतक, हजार, लाख आणि कोटी. शतकची 3 घरं, हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. असं बघून आपण हा चार्ट लक्षात ठेवला की या संख्या आपल्याला वाचता येतील.